Hello everyone. What are you doing? Worrying about your child's future? तर काळजी नका करू. फक्त मुक्ताई कॉन्व्हेंटला संपर्क साधा. Because here you get learning with the excellence, quality education, science-based activities, play-based games and interactive learning. With all these modern teaching methods and strong parent-teacher communication, then what are you waiting for? लवकरात लवकर आपल्या पाल्याचे ॲडमिशन मुक्ताई कॉन्व्हेंटला करा. लोकेशन आहे मुक्ताई कॉन्व्हेंट, चेतनानगर, सुंदरखेड, बुलढाणा. सिटी न्यूज वसा जनसेवेचा. महायुती म्हणून आम्ही एकत्रित लढणार. अपवादात्मक परिस्थितीमध्ये काही जिल्ह्यांमध्ये एखाद्या नगरपालिकेत किंवा एखाद्या जिल्हा परिषदेत वेगळे लढण्याचा निर्णय स्थानिक पदाधिकारी घेतील. तो निर्णय देखील सामंजस्याने घेऊ. ओव्हरऑल आम्ही महायुती म्हणून एकत्र लढणार आहोत, असे नामदार फडणवीस म्हणाले. ते स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तर देताना बोलत होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज माजी आमदार तथा भाजपचे जिल्हाध्यक्ष विजयराज शिंदे यांच्या मुलीच्या लग्न सोहळ्यासाठी बुलढाण्यात आले होते. दरम्यान मलकापूर मार्गावरील म्हाडा कॉलनीजवळ त्यांनी भाजप जिल्हा कार्यालयाचे भूमिपूजन केले. यावेळी त्यांनी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर दिले. महायुती म्हणून आम्ही एकत्रित लढणार. अपवादात्मक परिस्थितीमध्ये काही जिल्ह्यांमध्ये एखाद्या नगरपालिकेत किंवा एखाद्या जिल्हा परिषदेत वेगळे लढण्याचा निर्णय स्थानिक पदाधिकारी घेतील. तो निर्णय देखील सामंजस्याने घेऊ. ओव्हरऑल आम्ही महायुती म्हणून एकत्र लढणार आहोत, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. दरम्यान विजयराज शिंदे यांच्या मुलीच्या विवाह सोहळ्यात मुख्यमंत्री यांच्या उपस्थितीमुळे व विजयराज शिंदे यांना घाटावरील भाजपचे नवे जिल्हाध्यक्षपद तत्पूर्वीच घोषित केल्याने बुलढाणा जिल्ह्यातील भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांना नवी ऊर्जा प्राप्त झाली आहे. नेहमीचा विषय संजय राऊतांनी जे पुस्तक लिहिलंय ते म्हटले की मी 100% सत्य लिहिलेले आहे आणि अजूनही मी लिहिणार होतो, पण त्यामुळे धमाका झाला. मी कादंबऱ्या वाचणं कधीच सोडलेलं आहे. कथा कादंबऱ्या आणि बालवाङ्मय वाचायचं माझं वय राहिलेलं नाही, त्याच्यामुळे असल्या गोष्टी मी वाचत नाही. त्यांनी असंही म्हटलंय की त्यांचं सोडून द्या तुम्ही. ते कोण आहेत? ते कोणी खूप मोठे नेते आहेत का? सर, महायुती ही जी आहे सोबळावर निवडणूक लढणार आहे का आगामी? मी कालच सांगितलं की महायुतीमध्येच लढेल. अपवादात्मक स्थितीत आम्ही वेगवेगळे लढलो तरी सामंजस्याने वेगळे लढू. एखाद्या महानगरपालिकेत किंवा एखाद्या जिल्हा परिषदेत वेगळं लढावं लागलं तरी सामंजस्य असेल, पण ओव्हरऑल आमची महायुतीच असेल. डीजी लोन 2 वर्षापासून रखडलेले पोलीस विभागाने नाही दिले आहेत, ऑलरेडी चालू केले. थँक्यू सर.